नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी मी घेऊन आली, ते म्हणजे पाकातले रवा लड्डू। तर हो मित्रांनो, पाकातले रवा लड्डू म्हणलं ना तर बस हातपाय थरथर कापतात बरं। पण तसे हातपाय थरथर अजिबात कापू देऊ नका, कारण मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ टिप्स अँड ट्रिक्स सोबत, है ना। तर मित्रांनो, टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण रवा लड्डू म्हणलं ना तर टेन्शन तर येतेच की पाक जर जास्त शिजला की आपले लड्डू कडक होतील। तर त्यासाठी लड्डू कडक झाले नाही पाहिजे, लड्डू मस्त नरम राहिले पाहिजे, त्यासाठी काय काय आपल्याला गोष्टी कराव्या लागतात सगळं संपूर्ण ज्ञान मी या व्हिडिओतनी सांगितलेलं आहे, दाखवलेलं बी आहे। फक्त व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, आहे ना। या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो बारीक सारीक गोष्टी जे सांगितले ना ते जर तुम्ही फॉलो केल्या ना तुमचे रवा लड्डू ना कधीच बिघडतील नाही, है ना। हे गॅरंटी आहे आपली। तर बघू शकता मित्रांनो, एकदम मस्त असे गोल गरगरीत असे लड्डू आपले तयार झाले। तर चला मग रेसिपी स्टार्ट करू। तर त्यासाठी मित्रांनो इथं ना मी अर्धा किलो मस्त रवा घेतला। रवा हा आपल्याला ना बारीक रवा घ्यायला लागते बरं, जाडा रवा अजिबात घ्यायचा नाही। जाडा रवा समजा असला तर मिक्सरमधून 2 ते 3 वेळा मस्त फिरून घेतला ना तर मस्त बारीक रवा होऊन जाते। तर हा वजनी जर म्हणला ना तर हा अर्धा किलो रवा आहे। तर आपण ना भांड्यानं मोजमाप करू, आहे ना। तर कोणतंही समजा आपण काही गोड पदार्थ करत असला ना त्याचं मोजमाप हे करणं लय गरजेचं आहे बरं, त्यानुसारच ते रेसिपी एकदम परफेक्ट होते। तर मित्रांनो, तुम्ही एखादी वाटी घेऊ शकता, काही बी जे तुमच्या घरी वाटी कप वगैरे असेल तर तुम्ही त्यानं मोजमाप करू शकता। तर इथं ना अर्धा किलो मोजमाप जर केला ना तर अर्धा किलो हा रवा आहे, आणि वाटीने जर घेतला ना मोजला तर हा 3 वाटी हा रवा इथं अर्धा किलो भरला। तर चला आता आपण रेसिपी स्टार्ट करू। तर मित्रांनो, रवा भाजण्याची पद्धत पहा कशी असते, आहे ना। तर रवा भाजायसाठी ना इथं मी काय केलं माहीत आहे का, इथं मी 200 ग्रॅम हे साजूक तूप घेतलं। तर रवा भाजण्याची पद्धत अशी असते की त्यासाठी ना आपल्याला जाड बुडाची कढई पाहिजे बरं। जाड बुडाची कढई घ्यायची अशी मस्त जाडी, ताकी आपला जो रवा आहे ना तो अजिबात चिटकला नाही पाहिजे, जळला नाही पाहिजे। त्यासाठी जाड बुडाची कढई आपल्याला वापरावं लागते, है ना। कढई गरम झाली ना तर त्याच्यामध्ये हा रवा आपल्याला सगळा टाकून घ्यायचा आहे, आणि मंद आचेवर हा आपल्याला रवा भाजून घ्यायचा। एकदम मंद आचेवर रवा भाजायचा बरं, स्पीड अजिबात वाढू द्यायची नाही गॅसची। गॅसची स्पीड जर वाढली की तुमचा रवा हा लागला म्हणून समजायचा। तर त्यासाठी ना म्हणून म्हणते की जाडी बुडाची कढई हे यूज करा, आणि मंद आचेवर तुम्ही रवा हा भाजायसाठी घ्या, आहे ना। आणि 10 ते 15 मिनिट हा रवा भाजून घ्या एकदम मंद आचेवर। 10 ते 15 मिनिट जर आपण समजा भाजला ना, याचा रंग ना मस्त हलका सोनेरी होते आणि सुगंध बी मस्त घरभर पसरते। तर स्लो फ्लेमवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मित्रांनो, जास्त गडबड करायची नाही। 10 ते 15 मिनिटात तुमचा रवा भाजून तयार होते। तर बघू शकता मित्रांनो, आता हा आपला रवा मस्त भाजून तयार झालेला आहे। मस्त कलर बी थोडासा हलका सोनेरी झाला। तर आता हा रवा ना एका प्लेटमध्ये काढून घेऊ, आणि त्याच कढईमध्ये मी काय केलं, इथं ना 1.5 वाटी मी साखर घेतली। तर मित्रांनो, मी इथं ना 3 वाटी हा रवा घेतला होता, अर्धा किलो, है ना। 3 वाटी रवा घेतला तर 3 वाटीचा निम्मे मी इथं साखर घेतली, 1.5 वाटी, आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी त्याच वाटीनं मी इथं पाणी बी घेतलं, आहे ना। तर बघू शकता त्याच वाटीनं मी रवा घेतला 3 वाटी, आणि 3 वाटीच्या निम्मे केले मी 1.5 वाटी साखर घेतली, आणि साखरच्या निम्मे मी समजा 1 वाटी मी इथं पाणी घेतलं। तर आता आपल्याला मस्त व्यवस्थित एकतार पडीन अशी चासणी तयार करावं लागते। स्वादानुसार थोडीशी विलायची टाकली त्याच्यामध्ये, आणि मस्त हा पाक आपल्याला शिजून घ्यायचा, आहे ना। 10 ते 15 मिनिटात हा पाक आपला शिजून जाते। स्टार्टिंगला मस्त 5 मिनिट जास्त स्पीड ठेवायची, मग नंतर ना स्लो फ्लेमवर हा पाक शिजून घ्यायचा। तर बघू शकता मित्रांनो, पाक मस्त शिजला। तर मित्रांनो, आता ना आपण पाक हा आपला एकतारी पाक झाला का नाही ते चेक करू। तर बघू शकता आता मी स्पॅच्युला पूर्ण झटकून काढला, असा झटकला, सगळा जो पाक होता तो खाली पडला। पण हा लास्टवाला जो ड्रॉप आहे ना, हा या ड्रॉपले ना थोडासा तार हा दिसणार आहे। तर बघू शकता थोडासा तार हा आला तर समजून घ्यायचा आपला पाक हा रेडी झाला। तर आणखीन दुसरी पद्धत सांगते मी काय करायचं, आहे ना। आणखीन स्पॅच्युला फिरून घ्यायचा, आणि मग थोडासा ड्रॉप घ्यायचा, आणि असं 2 बोटामध्ये असं चिटकून पाहायचं। हा तार तयार झाला तार तयार, तर हा तार तयार झाला समजून घ्यायचं की आपला हा पाक रेडी झाला। तर मी काय केलं ना, जेव्हा मी चेक करत होती तेव्हाच मी गॅस बंद केला बरं। आता हे सगळं मिश्रण या पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे रवा, आणि मस्त व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, काय करायचं माहिती आहे, जेव्हा आपण चेक करतो ना की हा आपला पाक झाला का नाही, तेव्हा गॅस
पटकन बंद करून घ्यायचा आहे ना, पटकन बंद करून घ्यायचा. कारण ते चेक करेपर्यंत ना गॅस जर चालू असला तर 1 मिनिट जरी गॅस आपला चालू असला ना तर पाक हा पुढे जाते बरं, लवकरात लवकर हा पाक पुढे जाते. त्याच्यामुळे आपले लड्डू ना हे कडक होऊन जातात. तर आता हे सगळं मिश्रण मस्त घट्ट झालं. तर आता हे 2 ते 3 तासासाठी ठेवून देऊ आणि नंतर आपण याचे लड्डू मस्त बांधून घेऊ. तर मित्रांनो बघू शकता 4 तास झाले. 4 तासानंतर हे मिश्रण घट्ट झालं, लड्डू बांधायसाठी झालं आहे ना. पहिले तुम्हाला असं वाटत असेल की बापा एवढं पतलं झालं हे मिश्रण, लड्डू बांधल्या जातात का नाही, तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इथे ना फक्त पाक आपला 1 नंबर झाला ना, 1 तारी पाक आपण परफेक्ट जर केला ना तर आपले लड्डू हे बिघडतील नाही. तर बघू शकता मित्रांनो असं हे फोडून घ्यायचं. फोडून घेतल्यानंतर हातानं बी मस्त गाठी हे मस्त अशा सेल करून घ्यायच्या आणि थोडंसं मिश्रण घेऊन लड्डू हे बांधून घ्यायचे. तर तुम्ही जास्त मीडियम असे छोटे छोटे लड्डू तुम्ही बांधून घेऊ शकता. तुम्हाला जशी साईज पाहिजे त्या हिशोबानं तुम्ही मिश्रण घ्या आणि लड्डू मस्त बांधून घ्या. त्याच्यावर मी ना इथं मस्त बदाम घेतला. बदाम बी असा खोसून घ्यायचा पहिले आणि मग नंतर लड्डू हा बांधून घ्यायचा. तर बघू शकता मित्रांनो 1 नंबर हे रवा लड्डू आपले तयार झाले पाकातले. तर मित्रांनो शेवटपर्यंत ना आखरीच्या लड्डूपर्यंत हे आपलं मिश्रण ना एकदम कडक झालेलं नाही. तर लड्डू बांधल्यानंतर ना असं गोल असं मस्त राऊंड करून घ्यायचं हातामध्ये, ताकी या लड्डूले ना एकदम चांगला गोल असा गरगरीत शेप येते बरं. तर बघू शकता मित्रांनो मस्त गोल असे गरगरीत हे लड्डू आपले तयार झाले. जर का मित्रांनो लाडू करताना आहे ना पाक जर समजा पुढे गेला, पाक जास्त शिजला गेला आणि आपले लड्डू कडक झाले, मग काय करायचं, त्या ठिकाणी काय करायचं, घाबरून जायची गरज नाही. त्यासाठी काय करायचं माहीत आहे का, कपभर मस्त उकळतं पाणी घ्यायचं करायचं आणि मग नंतर ना ते पाणी या मिश्रणात टाकून घ्यायचं आणि मस्त मऊसूत हे लड्डू आपले होऊन जातात. काही टेन्शन घ्यायची गरज नाही बरं. तर मित्रांनो काही लड्डू आहे ना, काही रेसिपी अशा होतात जे नवशिक्या असतात ना त्याच्याकडून होते समजा कदाचित पाक पुढे गेला की लड्डू हे एकदम कडक होतात बरं, लय कडक, असे कडक की ते फोडायला ना खलबत्ता पाहिजे, गोटा पाहिजे. तर त्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे, सगळे जे लड्डू आहेत ना ते फोडून घ्यायचे मस्त बारीक बारीक. फोडल्यानंतर काय करायचं, मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि ते अर्धी वाटी तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर काय करायचं, थोडंसं दूध घालायचं. ते पूर्ण मिश्रण ना असं मिक्स करून घ्यायचं ताकी तूप दूध हे एकत्र झाले पाहिजे. मग काय करायचं, कुकर घ्यायचा, कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर जसं आपण केक कसा बेक करतो ना त्या प्रकारे आपल्याला ते मिश्रण ठेवून द्यायचं एका डब्यात आणि फक्त 2 शिट्ट्या होऊ द्या तुम्ही बस. आणि मग नंतर ते मिश्रण एकदम सैल होऊन जाते. मग मस्त बाहेर काढून घ्यायचं मिश्रण कुकरमधून आणि लड्डू बांधून घ्यायचे. एकदम सोपी उपाय आहे बरं की एकदम कडक लड्डू झाले म्हणजे काय करायचं आहे ना. तर मित्रांनो अशा भरपूर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत पाकातले लड्डू या रेसिपीवर. तर प्लीज एक लाईक तो बनता है भाई, प्लीज व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असताना चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. तर मित्रांनो एवढी सारी मेहनत मी तुमच्यासाठी करते ना, तर प्लीज एक लाईक शेअर तो बनता है भाई ना, लाईक करा, शेअर करा. आणि नवीन जर तुम्ही आपल्या चॅनलवरती असताना चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो आजची रेसिपी कशी वाटली ना प्लीज एकदा तरी कमेंट करून नक्की सांगा आहे ना की रेसिपी कशी वाटली बा. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत, टिप्स आणि ट्रिक्स सहित. तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.